प्रत्येक सदस्याच्या चर्चेमध्ये शेतकरी हाच विषय होता, शेती हाच विषय होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यावी यासाठी मुबलक वीज, पाणी, दळणवळणाची साधनं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत। या ठिकाणी ऊर्जा विभागावरती किंवा सौर कृषी किंवा मागेल त्याला सौर पंप ह्यावरती पण बऱ्याच सदस्यांनी बोलले। तर सभापती महोदय, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात अधिक ऊर्जा वापरणारे राज्य आहे आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ऊर्जा मागणीत राज्यामध्ये नवीन स्वच्छ आपण म्हणतो क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जीवरती भर देणं गरजेचं आहे। कारण की ग्लासगोमध्ये 2021 ला जे समिट झालं होतं त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा की भारत 2070 पर्यंत झिरो कार्बन क्रेडिट नेशन असेल असं घोषित केलं आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी बनते। कारण आपण सगळेजण बोलतो क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग ह्याच्यावरती मोठमोठ्या चर्चा करत असतो आणि त्या दृष्टीने पावलं उचलणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे। आणि खरं तर आपले मुख्यमंत्री ज्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी 2017 ला मुख्यमंत्री सौर कृषी योजना आणली, ती भारतामध्ये सगळ्यात पहिली योजना या ठिकाणी ठरलेली आहे आणि महाराष्ट्रानंतर प्रत्येक राज्यांनी ह्या योजनेचं अनुकरण केलेलं आहे आणि 2017 पासून मुख्यमंत्री सौर कृषी योजना चालवल्या जाते आणि त्यानंतर आता सुद्धा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा 2 आणलेला आहे। त्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपण 16,000 मेगावॅट एवढ्या क्षमता ही फक्त सोलार एनर्जीवरती, विंड एनर्जीवरती तयार करणार आहोत आणि ह्यासाठी कार्यादेश सुद्धा महावितरण कंपनीतर्फे देण्यात आलेले आहेत आणि ही अपारंपरिक ऊर्जा 2035 पर्यंत 40,000 मेगावॅट एवढी होईल, एवढ्या वाढवण्याचं नियोजन करण्यात आलेले आहे। सभापती महोदय, आतापर्यंत 891 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत आणि 157 उपकेंद्रांमध्ये 486 कृषी वाहिन्यांमार्फत 1,99,319 कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो। बघा, प्रत्येक सदस्यांनी सांगितलं किंवा यापूर्वी नेहमी रात्री शेतकऱ्यांना दारे धरावे लागतात थंडीच्या दिवसांमध्ये, पावसाळ्यांमध्ये। आताच गर्जे साहेबांनी सुद्धा सांगितलं की अनेक साप चावतो, विंचू चावतो म्हणून शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले सुद्धा आपण यापूर्वी बघितले होते आणि शेतकऱ्यांना योग्य दाबाने दिवसा वीज मिळावी ही आपल्या प्रत्येकाची मागणी एवढे दिवस होती। पण जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे तेव्हापासून आपण शेतकऱ्यांना योग्य दाबाने दिवसा वीज ह्या केवळ ह्या सौर कृषी पंपांमुळे देऊ शकत आहोत। आतापर्यंत 2015 ते 2023 मग त्याच्यामध्ये पीएम कुसुम मधून सुद्धा 1,89,820 सौर कृषी पंप वाटप झालेले आहेत आणि मागच्या वर्षामध्ये म्हणजे 2024 ते 25 मध्ये विक्रमी असे 2,73,266 कृषी पंप वाटप झालेले आहेत आणि आपण 39 लाख कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवू शकत आहोत आणि मागेल त्याला सौर कृषी पंप व पीएम कुसुम मधून येत्या दिवसांमध्ये 10 लाख कृषी ग्राहकांना आपण सौर कृषी पंपाचं वाटप करणार आहोत आणि मागेल त्याला सौर कृषी पंप आहे त्यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागते आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5% रक्कम ह्यामध्ये भरावी लागते। जसं की 3 हॉर्स पंपचा HP चा जर आपल्याला सौर कृषी पंप पाहिजे असेल तर सर्वसाधारण लाभार्थी असेल त्याला 22,971 रुपये भरावे लागतात। त्याची मूळ किंमत 2,29,705 आहे आणि जर अनुसूचित जाती जमातीचा लाभार्थी असेल तर त्याला फक्त 11,886 रुपये भरावे लागतात। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयोगी अशी ठरलेली आहे आणि महाराष्ट्र देशामध्ये ह्या योजना राबवण्यामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, एवढंच नाही तर ह्या सगळ्या आपण सोलार एनर्जी, विंड एनर्जीवरती गेल्यानंतर इंडस्ट्रियल विजेचे दर सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये घटणार आहेत, कमी होणार आहेत। त्याचबरोबर अनेक सन्मान्य सदस्यांनी शक्तीपीठ मार्गाबद्दल या ठिकाणी बोललेले आहेत। शक्तीपीठ मार्ग सुद्धा आमच्या मराठवाड्यासाठी दानवे साहेब खरं तर 6 जिल्हे आपल्या मराठवाड्याचे ह्या शक्तीपीठ महामार्गाला